Good afternoon once again. राष्ट्रीय युनिव्हर्सिटी फंक्शन यहाँ उपस्थित जैन सर यहाँ के मशाल पत्रकार शरद पाटिल सभी प्राध्यापक फैकल्टी के और विद्यार्थी तुम्हाला मी मराठी बोललेला चांगलं समजतंय का? मराठीत बोलणं आम्हाला जरा जास्त सोयीचं होतं. या सगळ्या विद्यार्थी मित्रांबरोबर यापूर्वी मी 2 वेळा संवाद साधला आणि आजच्या या इनॉग्रेशन फंक्शन निमित्ताने पुण्याला येण्याची संधी मिळाली. विद्यार्थी दशक असताना आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकलो मी पुण्यातल्या SP कॉलेज तर परशुराम भाऊ विद्यालय मला माहिती असेल मुंबईमध्ये त्याची वेगळी शाखा आहे तर त्या विद्यालयातून शिकलो. त्यापूर्वी पुण्यामध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मग अकॅडमी बाकीच्या पोलीस अकॅडमी आणि इतर ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस करत आम्ही या शासकीय सेवेमध्ये आलो. गेले 30-35 वर्ष वेगवेगळे अनुभव घेतले आणि विद्यार्थी दशा विद्यार्थ्यांसाठी मला विशेषतः बोलायचं आहे. मागचे विद्यार्थी जे आहेत त्यांना आवाज येत असेल, आवाज संपूर्ण शेवटपर्यंत येतोय का माझा चांगला? तर आपल्या कॉलेजमध्ये अशी एक घटना अलीकडच्या काळात घडली की ज्याच्यामध्ये पोलिसांना तक्रारीचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी इथे यावं लागलं. ही गोष्ट अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे आणि त्या गोष्टीच्या अनुषंगानेच मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, बोलायच्या आहेत. विद्यार्थी दशा ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी पायरी आहे. ह्या पायरीवर जर तुम्ही चुकीचं पाऊल टाकलं आणि ते पाऊल जर लडखडलं, तुम्ही तिथं घसरलात, पडलात, जखमी झालात तर तुमचं भविष्य बिघडतं. त्यामुळे ही पावली फार महत्त्वाची आहे. ही तुमच्या आयुष्याची जी सुरुवात आहे, हे शाळेतून सुरू केल्यानंतर आता तुम्ही डिग्रीपर्यंत पोहोचत आहात म्हणजे तुमच्याकडे एक शिकता येणारे प्रमाणपत्र येणार आहे. समाजामध्ये अमुक व्यवसाय सुरू करण्यासाठी ठराविक व्यवसाय प्रमाणपत्र घेऊन तुम्ही समाजामध्ये तुमचं नाव, तुमचं काम, तुमचं कर्तृत्व हे सिद्ध करण्याला इथून बाहेर पडणार. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या वयाच्या आणि तुमच्या युवा असण्याच्या काळामध्ये जी तुमच्याकडची एनर्जी असते ती योग्य दिशेत लावली नाही, म्हणजे एखादा खेळाडू आहे त्याने खेळासाठी एनर्जी दिली नाही, एखादा कलाकार आहे त्याने कलेसाठी सराव केला नाही आणि एखादा विद्यार्थी ज्याला भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचं आहे, ज्याला भविष्यात संशोधन करायचं आहे, काहीतरी मेडिकल फील्डमध्ये करण्यासाठी तुम्ही आलात, काहीतरी लॉमध्ये करण्यासाठी तुम्ही आलात, काहीतरी आर्किटेक्चर होऊन काही वेगळ्या वास्तुविशारद होण्यासाठी तुम्ही इथं आलात आणि त्याच्या सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे कोणीतरी अशा नजरेने पाहिलं की हा विद्यार्थी तर शाळेमध्ये काहीतरी गुन्हा केलेला विद्यार्थी आहे, त्यांनी सोबतच्या विद्यार्थ्यांची गैरवर्तन केलेलं आहे आणि त्याचा शिक्का त्याच्यावर लागेल, अशा पद्धतीने त्या कॉलेजकडे, त्या शाळेकडे, त्या विभागाकडे पाहिले जाईल तर ती अतिशय वाईट गोष्ट असते. आणि ह्या वाईट गोष्टीला टाळण्यासाठी तुम्ही आजपासून शपथ घेतली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या महाविद्यालयामध्ये या कॉलेजमध्ये जेव्हा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तेव्हा काही गोष्टी लक्षात आल्या की काही विद्यार्थी त्यांच्या या युवा काळाचा, त्यांच्या शक्तीचा गैरवापर करत आहेत आणि त्यांच्याकडून न जाणतेपणे, अजाणतेपणे काही अशा चुका होण्याची शक्यता आहे. त्या स्टेजला ते गेले
ते थांबले नाही आणि त्यांनी चुकीचं पाऊल उचललं तर पुढचं पाऊल कायदा उचलेल आणि जेव्हा कायदा पाऊल उचलेल त्याचा ठसा तुमच्या भविष्यावर उमटेल. तो ठसा तुम्हाला योग्य प्रगती करू देणार नाही. तुम्ही भविष्यात जेव्हा परदेशी शिक्षणाला जायचं आहे, काहीतरी व्यावसायिक शिक्षणानंतर तुम्ही शासनामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठलेही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी, एखादी परवानगी मिळवण्यासाठी, पासपोर्टसाठी, विजासाठी जेव्हा ॲप्लिकेशन करा तेव्हा हे रेकॉर्ड तुमचं पोलीस तपासतात आणि त्या तपासणीमध्ये जर तुमच्या विरुद्ध असं अभिलेख आढळून आला पोलिसांकडं तर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जाता येणार नाही. तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करताना परवानगी मिळणार नाही. तुमच्याकडे जी डिग्री आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने करताना तुमचा व्यवसाय सुरू करताना अडथळा येईल आणि मग तुमच्या करिअरची सुरुवात योग्य होणार नाही. तर हे होऊ नये याच्यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचं रॅगिंग तुमच्या कॉलेजमध्ये होणार नाही यासाठी तुम्ही सगळे प्रतिज्ञा करा. माझ्या काही बोलल्यानंतर मी सगळ्या विद्यार्थ्यांना उभं करून तुमच्याकडून शपथ घेणार आहे. तुमचाच आणखी काही गोष्टींवर मी सांगतो की आपला देश, मी प्रत्येक ठिकाणी जातो तेव्हा पुन्हा रिपीट करतो, आपला देश आता प्रगत होतोय. त्याचा प्रगतीचा स्पीड वाढलेला आहे. आपली जागतिक दर्जाची प्रत्येक गोष्ट बनते आणि त्याचा तुमचा सिंहाचा वाटा असणार आहे. असं असताना शिस्त, सामाजिक शिस्त, स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता आणि मेंटेनन्स, कुठल्याही गोष्टीचा रखरखाव जो तुम्ही स्वतःच्या असणाऱ्या साहित्यापासून, तुमच्या छोट्या वाहनापासून ते तुमच्या या कॉलेजची वास्तू किंवा तुम्ही भविष्यात उभारणारे कोणतेही आर्किटेक्चरचं एखादं मोठा प्रकल्प, त्या प्रत्येकाचा मेंटेनन्स, या 3 गोष्टी अशा आहेत ज्याच्यामुळं जागतिक पटलावर देशाचं प्रतिनिधित्व करताना आपण प्रगत या क्षेत्रात मोडत नाही. आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला स्वच्छता जी अपेक्षित आहे ती नसते. आपल्या आजूबाजूला जी शिस्त पाहिजे, तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आंतरराष्ट्रीय विद्यापीठात एखादा कार्यक्रम होतो, पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स असतो. ती शिस्त आपल्याला आपल्यामध्ये आणायला पाहिजे. ती सार्वजनिक शिस्त, मग वाहतुकीचे नियम पाळण्यापासून असो किंवा कुठल्याही ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी तुमच्या वर्तनातली असो. तुम्हाला माहिती आहे की निवड हेल्मेट न घातल्यामुळे आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात अपघातात तरुण मुलं बळी पडतात. हेल्मेट घालणं, हेल्मेट लावणं अशा सामान्य गोष्टी वाहतुकीच्या नियमांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वारंवार सांगावं लागतात. तर आपल्याकडे अपेक्षा आहे भविष्यात आपण अशा कोणत्याही गोष्टी करून न सांगता अभ्यास करून स्वतः आत्मसात करा आणि तुमच्या जीवनाचा तो भाग करा. त्याच्यानंतर जी मेंटेनन्सची गोष्ट आहे, आपल्या शेजारच्या वास्तूचं आणि आपण वास्तूचं मेंटेनन्स, त्याचबरोबर आपण जी गोष्ट वापरायला घेतली त्याचं मेंटेनन्स कसं राहील. आपण परदेशातली वाहनं, सार्वजनिक वाहनं बघतो तेव्हा लक्षात येतं की कित्येक वर्ष ती वाहनं नव्यासारखी दिसतात. तिथल्या ट्रेन असो, बसेस असो, तिथल्या कुठल्याही सार्वजनिक व्यवस्था असो, ती अतिशय स्वच्छ आणि टापटीत असतात. तीच आपण तर भविष्यात मेंटेन करू. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच आपली प्रगत भारत देशामध्ये वाटचाल सुखकर होईल आणि आपले उद्दिष्ट जे आपण ठरवलेलं आहे 2047 त्यापूर्वीच आपण प्रगत देश होऊ आणि आपण सर्वांनी सांगू शकू की माझा भारत हा प्रगत देश आहे, प्रगतशील नाही. आणि त्याची सुरुवात तुम्ही आजपासून करा. त्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये, या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण त्या दिशेने वाटचाल करा. आपली संस्कृती आपण जपा यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्यापूर्वी सगळ्यांना विनंती करतो, आपण सर्व विद्यार्थी उभे राहा आणि शपथ घ्या.